नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मळ्याकडून आणलेल्या बेबीकॉर्नचा आज मसाले भात करणार आहे. तर म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करूया. बेबीकॉर्न ही कणसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेली होती. तर याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. एक मोठा टोमॅटो घेतलाय, त्याचे तुकडे करून घेतले. 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, या पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहेत. गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि तांदूळ येथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एक 15 ते 20 मिनिटं याला भिजत ठेवायचं आहे मैत्रिणींनो. कुकर गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल घातले. फोडणी झाल्यानंतर यात कढीपत्ता आणि मिरची घालायचे आणि आपण हे चिरलेलं जे बेबीकॉर्नची कणसं आहेत छोटी, त्याचे तुकडे मी यात घातलेत. याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे थोडंसं भाजत आलं की याच्यात आपल्याला टोमॅटो घालायचा आहे मैत्रिणींनो. याच्यात तुम्ही कांदा पण घालू शकता. हे भाजत आल्यानंतर आपल्याला तांदूळ घालायचा आहे आणि हे एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. इतर जर भाज्या तुमच्याकडे असतील तर त्या पण तुम्ही यूज करू शकता. खूप छान असा व्हेज राईस हा तयार होतो. इकडे पाणी पण मी उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे. आता हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर भातात ना कडेला मी तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये आपण तिखट, मीठ, हळद घालून आता पाणी घालून घेतलेलं आहे मी. पाण्याला छान अशी उकळी आली की त्याच्यात थोडासा गुळाचा खडा टाकायचा आणि कुकर लावून ठेवायचा. मैत्रिणीनं त्याच्याबरोबर मी सांजा केलेला आहे गुळ घालून. गव्हाचा जो सांजा असतो ना, तो आम्ही घरी तयार करतो. त्याचा सांजा तयार केलेला आहे मैत्रिणीनो. आणि मसाले भात आणि सांजा असा आज बेत आहे. तर त्याच्याबरोबर थोडेसे सांडगे पण तळावेत म्हणून हे सांडगे तळून घेत आहे. आणि हा माझा आजचा मेनू, मसाले भात आणि सांजा. तर चला मैत्रिणींनो, आता आम्ही सगळेजण याचा आस्वाद घेणार आहे. तर भेटूया अशाच एखाद्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, बाय.